श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे 23 मे 2024 वार गुरुवार आणि उद्या वैशाख पौर्णिमा देखील आहे. या वैशाख पौर्णिमेलाच बुद्ध पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. पौर्णिमा म्हटलं की माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंची पूजा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय केल्याने त्याचा अधिक फायदा होत असतो, त्याचं फळ हे मिळत असतं. तर या दिवशी एक उपाय करायचा आहे. हा अत्यंत प्रभावी असा हा पिवळ्या मोहरीचा एक दिवा लावायचा आहे. तो दिवा कसा लावायचा आहे, कधी लावायचा आहे हे मी सांगणार आहे. यामुळे घरात सतत भांडणं होत असतील, घरात कटकटी, वादविवाद, त्याचबरोबर पैशासंबंधित काही समस्या असतील तर या उपायाने नक्कीच कमी होणार आहे. या समस्या सर्व दूर होणार आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय करताना आपली श्रद्धा आणि विश्वासाने केला तर त्याचा फायदा हा नक्कीच होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे वैशाख पौर्णिमा. या दिवशी काही उपाय केले तर त्याचबरोबर बघा, आपल्या घरात काही नजरदोष असेल, काही बाधा आहे, सतत घरात कटकट होत असतील, भांडणं होत असतील, तर कधीकधी असंही होतं की कितीही कष्ट करतो, कठीण कामं करत असतो, पण काही ना काही कारणांमुळं मेहनतीचं फळ हे 100% आपल्याला मिळत नाही. किंवा कधीकधी असं होतं की अमावस्या जवळ आली की घरात सतत भांडणं, कटकटी, वादविवाद होत असतात. किंवा पौर्णिमा जवळ आली तरी देखील अशी कटकटी सुरू होत असतात, भांडणं सुरू होत असतात. म्हणजेच काय तर काय, घरात शांतता राहत नाही. नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असती, घरात निगेटिव्हिटी तयार झालेली असती. त्यामुळं घर पूर्ण अशांत झालेलं असतं, घरात शांतता टिकत नाही. तर यासाठी उद्या वैशाख पौर्णिमा आहे, या दिवशी एक दिवा लावायचा आहे. तो दिवा कसा लावायचा, कधी लावायचा, तर सर्वात आधी घरात सगळं काही सुरळीत चालू असेल तर आणि त्याचबरोबर असेल तरी देखील हा उपाय नक्कीच करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरात काही नजरदोष असो किंवा नसो तरी देखील हा उपाय नक्की करा. अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा. तर बघा, तुम्हाला काय हा उपाय प्रदोष काळातच करायचा आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला हा उपाय सायंकाळी दिवे लावणीच्या वेळी करायचा आहे. म्हणजेच 6च्या नंतर तुम्ही कधीही करू शकता. तर हा काय करायचा आहे, एक निरंजन घ्यायचं आहे किंवा अगदी मातीची पंती जरी घेतली ना तरी चालणार आहे. दिवाळीतली जी आपण मातीची पंती वापरत असतो ना, ती पंती घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 2 वातींची मिळून एक जोडवात तयार करायचे आहे आणि त्या पंतीत किंवा निरंजन घेतलेलं आहे त्यामध्ये ती जोडवात ठेवायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. आता शुद्ध गाईचं जर तुमच्याकडं तूप नसेल, जे कुठलं तूप तुम्ही वापरत असाल ते तूप ते टाकायचं आहे. परंतु तूपच टाकायचं आहे, तेल टाकायचं नाही. आणि त्यानंतर त्यात थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे. तुम्हाला पिवळी मोहरीचाच वापर करायचा आहे. पिवळी मोहरी ही तांत्रिक कामासाठी वापर केला जातो. आता तुम्ही म्हणाला आपल्याला कुणाचं वाईट करायचं आहे का, तर अजिबात नाही. आपल्याला हा उपाय फक्त आपल्यासाठी करायचा आहे, आपल्या घरासाठी करायचा आहे, हे मात्र लक्षात घ्या. आपल्याला कुणाचं वाईटही करायचं नाही आणि काहीच नाही, आपल्या मनात तसा विचारही नाही. त्यामुळं आपल्या घराचं आपलं चांगलं व्हावं त्यासाठी हा उपाय करत आहोत. तर यासाठी थोडीशी चिमूटभर आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे, ही या दिव्यात टाकायची आहे. आणि हा दिवा जो आहे तो देवघरात तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित केल्यानंतर सर्व घरात तुम्हाला हा दिवा घेऊन फिरवायचा आहे. आणि हा हातात घेऊन फिरवत असताना तुमच्या मनामध्ये
एकच विचार ठेवायचा आहे की माझं जे काही घरात जी निगेटिव्हिटी आहे, काही घरात कटकटी आहेत, काय भांडणं सतत चालू आहेत, ती पूर्ण कमी होऊ देत, सकारात्मक ऊर्जा येऊ दे, असा पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये तुम्ही ठेवायचा आहे. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा तयार होणार आहे आणि जी काही निगेटिव्हिटी आहे ती पूर्ण बाहेर जाणार आहे. म्हणजे हा उपाय करत असताना तुमचा मुख्य दरवाजा आणि ज्या काही खिडक्या आहेत त्या पूर्ण उघड्या करून ठेवायच्या आहे. अजिबात बंद करायच्या नाही. त्यामुळं काय होणार आहे, जे घरातली नकारात्मक ऊर्जा आहे ती या खिडक्यांमधून, दरवाजामधून बाहेर जाणार आहे. नंतर जो हा दिवा आहे तो मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला ठेवायचा आहे. उंबऱ्याच्या आतमध्ये पण नाही आणि बाहेर पण नाही. तुम्हाला हा चालू दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्हाला उंबरठ्यावरच ठेवायचा आहे. यानं तुमची जी काही घरातील कटकटी आहे, ज्या काही नजरदोष, बाधा आहेत त्या सर्व काही बाहेर जाणार आहे. त्याचबरोबर हा उपाय तुमचं घर जर स्वतःचं असेल ना, तरच तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुम्ही रेंटने राहत असाल, भाड्याने राहत असाल, तर तिथे हा उपाय करायचा नाही. तिथे तुम्ही कालभैरव अष्टकाचे पठण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही रामरक्षा म्हणू शकता. हा उपाय तुम्ही तिथे करू शकता. परंतु तुमचं जर घर स्वतःचं असेल ना, तर तिथे तुम्ही हा दिव्याचा उपाय नक्कीच करायचा आहे. हा उपाय तुम्ही अगदी दर शनिवारी करू शकता, महिन्यातील अष्टमीला करू शकता, अमावास्याला करू शकता, पौर्णिमेला देखील करू शकता. तुम्ही 11 अमावास्या, 11 पौर्णिमा देखील केल्या तरी देखील चालणार आहे. अगदी तुम्ही रोज जरी हा दिवा असा प्रज्वलित केला ना, तरी देखील चालणार आहे. अतिशय उत्तम आहे. त्यामुळं तुमच्या घरात जी काही कटकटी आहेत, काही भांडणं होत असतील, तर ते नक्कीच कमी होणार आहे. बघा, कधी-कधी असंही होतं, आपलं घरात सगळं काही व्यवस्थित चालू असतं, सुरळीत चालू असतं आणि एखादी व्यक्ती आपल्या घरात येते आणि ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर घरात भांडणं होत असतात, कटकटी होत असतात. यामुळं म्हणजेच काय, तर आपल्या घराला नजर दोष झालेला असतो. त्या व्यक्तीचा नजर लागलेली असते, ते आपल्याला समजत देखील नाही. म्हणून हा उपाय पौर्णिमेला नक्की करा. याने खूप असा फायदा होतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.